पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ही चिंगी नाही आहे, माझी नवीन मैत्रीण आहे। काय रे डग्या, काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं? टिंगी। टिंग टिंग टिंगी। हा, टिंग टिंग टिंगी। किती गोड नाव आहे ग, टिंग टिंग टिंगी। आनंदी, सगळ्यांना पाणीपुरी दिलीस तू, टग्याच्या मैत्रिणीला कधी देणार पाणीपुरी? बरं, टग्याच्या मैत्रिणी सोबत कुणाकुणाला पाणीपुरी खायची आहे? मी 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 थांबा, मी आणते। बरं, सगळ्यांनी रांगेत बसा, पटकन चला। टिंग टिंग टिंगी, पाणीपुरी। हळू चिंगे, ठसका लागेल ना। सगळ्यांनी व्यवस्थित खा। सुने खाऊया। मी केक घेऊन येतो। छान खाल्लं तर सगळ्यांनी, शाबास। आवडलं? ए, केक किलो रे, केक किलो। अरे वा। दादा दे। बरं, ऐका बाळांनो, आज की नाही चिंगीचा बर्थडे आहे, पण चिंगी ना रुसली आहे म्हणून ती आज घरीच नाहीये। मग आता हा केक कोण कापणार आणि कोण पहिला घास खाणार, है ना? मग आपण असं करूया, आपण तुमच्या सगळ्यांच्या हाताने केक कट करूया आणि सगळेजण पहिला घास खाणार। मी इथे असून मला सोडून सगळे केक कापणार? अब्बा, हा, तर मला सांगा, केक कट कोण करणार? हात वर करता। अहो, बाहेरच झोप लागली होती तिला,
तुम्ही असं थोपटल्याने अजून गाढ झोपणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? तिला नसेल लागणार, पण मला लागेल. तुला सांगतो, चिंगी छोटस बाळ होती ना, म्हणजे रमाई होती तेव्हा. रमाने माझ्यामध्ये खूप भांडणं व्हायची. हा, कारण पालक म्हणून नवीनच होतो आम्ही, सगळ्या बाबतीत गोंधळ व्हायचा. कळायचं नाही काय कसं करतोय ते. कधी डायपर्स आणायला विसरायचो काय, किंवा दुधाची बाटली जास्त गरम व्हायची, मग आता ती थंड होईपर्यंत 10 मिनिटं थांबावं लागणार, तोपर्यंत लेक माझी रडत राहणार वगैरे. अशा कुठल्याही गोष्टीवरून आमची भांडणं होत राहायची. आणि भांडणं कधी कधी टोकाला गेली, मग ही रमा भडकायची, म्हणायची मी चालले माझ्या माहेरी, मला नाही राहायचं इथे. आणि म्हणतो जातो, चिंगी माझ्याजवळ राहणार. ती कसली जाते, काय नाही, ती लटके राग असायचा, परत शांत जवळ यायची. मूल हे आधी आईचं असतं, मग ते आता माहेरीच असते म्हटल्यानंतर मग ते आजी आजोबांचा पण त्याच्यावर हक्क असतो वगैरे, सगळ्या गोष्टी मांडल्या. पण इथे माझ्या चिंगीला मी जास्त ओळखतो. जेव्हा घरी नव्हती ना, असं वाटत होतं की माझ्या शरीराचा एक भाग कोणीतरी काढून नेलाय. कधी वाटलंच नव्हतं माझी चिंगी असं मला सोडून कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहील. मुलं मोठी होतात तसे त्यांचे विचार पण स्वतंत्र होत जातात. त्यामुळे आपल्याला त्यांच्या कलाने घ्यावं लागतं. माझी चिंगी आता मोठी होईल, माझं मन हे मानायलाच तयार नाहीये. मला अजूनही माझी ती शेंबडी चिंगी आठवते. अजूनही असं वाटतं की कुठून तरी येईल आणि माझ्या बाहेला कुठे नाक पुसेल. नाही तर ही अशी लाळ टपकत असते ना, ते असं उचलून घेतल्यानंतर माझ्या इथे इथे कुठे कुठे तिची लाळ लागेल, असं नेहमी वाटत असतं मला. आपण तयार असू किंवा नसू, पण तिच्या बदलत्या बालपणासोबत आपल्याला पण बदलावंच लागणार. आता ती आली आहे ना घरी, तर किमान काही दिवस तरी आपल्याला तिच्या कलाने घ्यायला हवं. ह्या घरात तिच्या विचारांना, तिच्या मतांना जागा आहे, हा विश्वास तिला आपण पटवून द्यायला हवा. आपली चिंगी आता शरीराने परत आली, पण तिने मनाने परत यावं ही आपली जबाबदारी. अरे थांबा, काय ग बाई, अरे थांबा ना जरा. ए मुली, किती उंच आहेस तू, थांब ना जरा. आई आई जरा थांब, हळू बोल. अरे बघ नाही पोरं काय करतं, झाला संपला ना वाढदिवस. चला लेंढार सगळं जा बाहेर, जा बाहेर. आई आई असं नको बोलू, थांब इकडे. बाळांनो इकडे 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 इकडे. हे बघा मी काय सांगतो ऐका. हे बघा आता ना, बरं हा ऐका, आता चिंगी झोपली, हा बर्थडे गर्ल झोपली, मग आता काय है ना. तर तुम्ही पण खूप थकला असाल नाही? हा थकतायत ते नाही, ऐक ना जरा. तर मग आता घरी जाऊन तुम्ही पण झोपलं पाहिजे, हो की नाही? हा चला मग झोपायला जा आता. हा चला बाय, गुड नाईट. उद्या भेटूया परत. हा चला चला, टाटा. चला या. टाटा. जा चल. तू कुठे परत येऊ नका. अगं ए माझ्या आई, तुझ्या आवाजाने कुंभकर्णाला पण जाग येईल. ती पोरगी झोपली आहे, तुला कळत नाही का वर्षा? काय काय सॉरी. आई थांब ना जरा, हळू बोल ना. तू काय मी हळूच बोलते. हळू बोल ना. मग आनंदी, आता काय हा पसारा ग बाई अंगावर येतोय, जरा साफ कर जरा. मला माझं डोकं दुखायला लागलं, मी गोळी घेऊन येते. गोळी कुठे आहे ग वर्षा? ये मला गोळी दे. आवरायची वेळ आली ना. थांब मी मदत, थांब मी मदत करतो. अहो काय करताय? थांबा. मदत करतो, थांब ना. नाही मी आवरते, माई यातलं आवरतीये, मी हे आवरून घेईन. हे बघा तुमची पण धावपळ झाली ना खूप. अहो धावपळ तर होणारच, रुसलेली लेक घरी परत आली आहे ना. आनंदी काय मदत करू? तू करणार मदत? हो. जा मावशीला जाऊन मदत कर. थांब राहू दे.
राहू दे म्हटलं ना, मी करतो जा. आई आनंदी आई या आत या. चिंगीच्या दुसऱ्या वाढदिवसाला आई आली होती, त्यानंतर आत्ताच येते. अगं आनंदी, मी चिंगीला गिफ्ट देण्यासाठी आलीये. तुमची नात आली आहे ना घरात, मग नातीच्या आजीने नको का यायला घरात? या आत या. ते नाही आलीत आणि तशी अपेक्षा करणं पण चुकीचंच आहे. आई अशी बघतेस काय? हा नाही, भले घरात बदल झाले असतील, पण घर तुझ्या लेकीचंच आहे. आनंदी, आईला तिच्या नातीच्या वाढदिवसाचा केक दे ना. हो हो. ते आलेच मी. प्लेट मधनं आण, तिच्या नातीच्या वाढदिवसाचा केक आहे. आई आता एवढासा खाईल आणि म्हणेल मी नंतर घरी जाऊन खाते. मी नंतर खाईन घरी जाऊन. आई ही फोटो फ्रेम तुझ्या जावयानी केली आहे, छान दिसतीये ना. राघवा, पाटकरांना म्हणावं चिंगी आली आहे, इथेच राहू दे ना, ते येतील परत. अगं बाई, मालती बाई, तुम्ही कधी आलात? सॉरी सॉरी, प्रश्नच चुकला माझा. मला विचारायला हवं होतं, किती दिवसांनी आलात तुम्ही? नाही, लेक गेल्यापासून इतक्या वर्षात जराही खबरबात घ्यावीशी नाही वाटली तुम्हाला? तुम्ही तरी खबरबात कुठे घेतली आमची? माझ्या नातीचा वाढदिवस आहे म्हणून मी इथे आली. काय काय माझ्या नातीचा? तुमची नात आमची कोणीच नाही का? मी असं कुठे काय म्हटलं? असंच म्हटलं तुम्ही. असंच आता इथे तोच अर्थ निघाला. आनंदी, तुला काय वाटतं? असंच म्हटलं की नाही त्यांनी? म्हटलं की नाही असं काय? आई, आनंदी जाऊ दे, चिंगीचा वाढदिवस आहे आज. मला उगाच वाद नाही घालायचा. मी वाद घालते? मी वाद घालते? आई आई थांब जरा, थांब. आता तू मलाच थांबव. हा, तुलाही तसंच वाटतं ना आई भांडखोर आहे? काय रे देवा. बरोबर आहे ना त्याचं. चुकतं तर तुमचंच आहे ना. दरवेळी का टोचून बोलायचं असतं तुम्हाला? राघव, आनंदी, मी निघते आता. अगं पण मी हे चिंगीसाठी गिफ्ट आणलं होतं, कुठे आहे ती? झोपलीये, गाढ झोपली. आहो, मुलं आवाज करत होती म्हणून मुलांना पण आम्ही बाहेर घालवलं. आई थांबा, मी बघतो चिंगी उठते का ते. नको, असू दे राघव. अरे आपल्या हट्टासाठी तिची झोप मोड नको व्हायला. राहू दे. आनंदी, हे दे तिला. येते. आनंदी, आईला केक दे डब्यात.
काय झालं? अशी का पळत गेली? अगं बाई, आई आई हा केक. अगं आनंदी, कशाला? उगाच तुझ्या सासूची बोलणी तुला ऐकून घ्यावी लागतील. नाही, जे झालं त्याबद्दल मी माफी मागते. तुम्ही खूप वर्षानंतर घरी आलात ना, त्यामुळे कदाचित त्यांना कळलं नसेल तुमच्याशी कसं बोलावं ते. पण आई, अशाच येत राहा. रमाताईंना पण बरं वाटेल. त्यांची 2 घरं अशी तुटलेली त्यांना आवडणार नाही ना. अशाच येत राहा. अगं पण तू आहेस ना जोडून ठेवणारी. घरं, नाती, माणसं. आणि आनंदी, मला माहितीये चिंगी परत घरी येण्यासाठी तुझे प्रयत्न केलेस ना, ते मी डोळ्यांनी पाहिलेत. आणि ती आता परत आलीये. तिला छान सांभाळा. आपण छान सांभाळू तिला. म्हणजे आई, चिंगी दोन्ही घरची आहे. दोन्ही घरच्या माणसांचं चिंगीवर खूप प्रेम आहे. खरं तर दोन्ही कुटुंब चिंगीमुळे जोडले गेलेत. आणि हो, तुम्हाला हवं तेव्हा चिंगीला तुम्ही घेऊन जाऊ शकता. फक्त चिडून रागावून असं नको. पण आनंदी, मला काहीतरी वेगळीच भीती वाटते. म्हणजे चिंगीने उठल्यानंतर परत आमच्या घरी यायचा हट्ट करू नये. आणि तिने जर तसा हट्ट केला तर तुम्ही तिच्यावर बळजबरी करू नका. कारण मुलांना जर स्वतःच्याच घरात असुरक्षित वाटलं ना, तर मुलं आतून तुटतात. चल, येते मी. आई, केक. झाला बाई चिंगीचा वाढदिवस आणि आली बाई ती एकदाची घरात. हो ग बाई, खरंच देवाची कृपा. चिंगी घरी आली. नसती आली ना तर मी घर सोडून गेले असते राघवात. हो, मग एवढा मोठा केक कोणी संपवला असता? मी एकटीने संपवला केक, एकटीने संपवला. हळू बोला, आतमध्ये चिंगी झोपली. हळू काय बोला? हे तुझ्या निर्बुद्ध बहिणीला सांग ना. काय निर्बुद्ध, काय निर्बुद्ध? दरवेळेला बुद्धी काढू नकोस ना माझी. दादा दादा, मला नको गप्पा बसूस. तू मला सांग, हिनी 4 वेळेला केक घेऊन खाल्लाय की नाही? सांग आनंदी. अगं वैरणी, आईच घास मोजते ही. कोण आहे? अगं बाई, आता कळलं का नातीचा वाढदिवस आहे ते? उशिरा आलात पाटकर. आनंदी, पाहुणे आलेत. केकचा तुकडा असेल तर दे त्यांना. ओ विहीणबाई, तुमच्याकडचा केक खायला आलो नाहीये, तुम्हाला जाब विचारायला आलोय. बाबा, काय झालं? काय झालं? अरे पोर आधीच घरातल्या त्रासाला कंटाळून घर सोडून आली आणि ती घरी परत येत नाही म्हटल्यावर तिला पार्टीचं आमिष दाखवून घेऊन आलास. अरे अशी पार्टी देऊन चिंगीबाबत जे वागलास ना, ते पुसलं जाणार नाहीये. अरे पैसे खर्च करून मुलांचं मन जिंकता येत नाही. अहो पाटकर, का आमिष दाखवू आम्ही आमच्या मुलीला? ती नात आहे आमची. तिला माहिती आहे हे तिचं घर आहे आणि आम्ही तिची माणसं आहोत. हो, पण त्या घरातल्या माणसांना आणि घराला कळत नाही ना कोण आपलं कोण परक. ते काही नाही, चिंगी जोवर स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत मी तिला इथं पाठवणार नाही. उद्या सकाळी उठल्यावर पुन्हा इथं रडायला नको म्हणून मी चिंगीला खाली घेऊन जाणार आहे. बाबा, नाही, ठीक आहे. दादा काय ठीक आहे? अरे वर्ष थांब. न्या तुम्ही. अहो, नाही, चिंगीवर त्यांचा पण तितकाच अधिकार आहे. त्यांची नात आहे ती. बाबा, तिच्या रूम मध्ये झोपली होती.